नेत्रा उचलती असते कटे आणि संपून टाक कलियुगातलं देवी आई आणि विरोचकाचं युद्ध। वध कर त्या विरोचकाचं। विरोचक कुठे? घाड कुठे? नेत्रा सावध राहायला हवं। विरोचका, तुझं वध झालंय। तू हे युद्ध हरलायस।
देवी आई पुन्हा एकदा जिंकली। जेव्हा जेव्हा तुझ्यासारखी राक्षसी प्रवृत्ती जन्माला येईल तेव्हा तेव्हा त्यांचा वध करण्यासाठी देवी आई अशा हजारो नेत्रा आणि इंद्राणीला जन्म दे। कारण असत्य नेहमी हरत। विजय फक्त सत्याचा होतो। सत्य ही दृष्टांत ही, सत्य ही दृष्टांत ही, नष्ट ही अनंत ही, उरी कल्लोळा उठला, ये आली चल निघूया। उरी कल्लोळा उठला, ये आली याचं प्रेत त्याला देवी आई बघून गेली। जशी अस्तिका हवेत विरून गेली, कदाचित विरोचकही तसाच विरून जाईल। कदाचित नक्की विरोचकाचा अंत झालाय ना? विरोचकाचा वध करण्यासाठी देवी आईने घडवलेल्या कट्यारीने तू त्याचा वध केलायस। आता कोणतीही शंका मनात बाळगू नकोस। कोण आहे? साहेब आम्ही होतो।
थँक्यू थँक्यू. नेत्र काय होतंय? मित्र मित्र काय होतंय तुला? तिथे बसव, मी पाणी घेऊन येते. हा, ये इकडे बस. सावकाश सावकाश. नेत्र नेत्र काय होतंय तुला? काय नाही, जरा गरगरलं. मी डॉक्टरांना फोन करतो लगेच. नाही नाही नाही, ऐका माझं, थोडी धावपळ झाली ना त्यामुळे गरगरलं असेल, एवढं काही नाही. ऐक आधी पाणी पिऊन घे. बरं वाटतंय आता? बाकी सगळे कुठे आहेत? कोण आहे? बाबा मी आहे. आपल्याच घरात लपून राहायची गरज नाही. विरोचकाचा वध झालाय. कलियुगातलं युद्ध देवी आई जिंकलीये. आता विरोचकाचं नावही काढायचं नाही. विरोचक हद्दपार झालाय आपल्या आयुष्यात. नेत्रा, खरंच किती आनंदाची बातमी आहे ही. आता ना आपण सगळ्यांनी व्यवस्थित छान तयार होऊया आणि देवी आईच्या पायावरती डोकं ठेवूया. त्रिनयना देवी आईचा उदो उदो, त्रिनयना देवी आईचा उदो. प्राण कुणी परम जपा
देवी आई, आज तुझ्या आशीर्वादाने कलियुगातल्या या युद्धाला पूर्ण विराम लागला. सत्यासत्याची लढाई, देव आणि दैत्यांमधला हा संघर्ष आज खऱ्या अर्थाने संपलाय. या युद्धात विरोचक नावाच्या दैत्याचा वध झालाय. आई, आई तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. दुष्कर्म कितीही भोपावले ना तरी दैवी शक्ती त्यांचा नाश करतेच. आई, हे युद्ध आम्हा सगळ्यांसाठीच खूप अवघड होतं. आम्ही या युद्धात आमची माणसं गमावली. प्रसंगी खचलो सुद्धा, पण तू दरवेळेला आम्हाला नवीन ऊर्जा दिलीस. युद्धात लढण्यासाठी उभारी दिलीस. मनोरमा आजी, इंद्राणी हत्या आणि तुझ्या लेखी, आम्हाला तुझे कार्य सोपवलं होतास. ते कार्य पूर्ण झालंय आई. पण ते कार्य फक्त आम्ही पूर्ण नाही केलं, या सगळ्यांशिवाय ते शक्यच नव्हतं. यांना कोणालाही आमच्यासारखं वरदान नाहीये, पण तरीही या युद्धात सगळेच जण, हे संपूर्ण कुटुंब, आई आबा, एखाद्या सैनिकासारखे खांद्याला खांदा लावून लढलेत. आई, आता आम्ही आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय. तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे आई. त्रिनयना देवी आईचा, त्रिनयना देवी आईचा. हो आबा. आबा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. नाही, तिकडे जायची काही गरज नाहीये. आबा, विरोचकाचा वध झालाय आणि हेच सत्य आहे. बाकी सगळं आपण देवी आईवर सोडून देऊया. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. हो, इथे सगळे एकदम नीट आहेत. नका काळजी करू. तुम्ही सुद्धा जरा आराम करा. खूप दगदग झाली आहे ना तुमची. हो आबा. हो, ठेवते. काय म्हणाले आबा? विरोचकाचा वध झाला, तिकडे एकदा जाऊन येऊ का असं विचारत होते. नेत्र नको सांग त्यांना. हो, मी म्हणाले त्यांना, ते नाही जाणार. नेत्र, पण आपण एकदा त्रिनयना देवी आईच्या देवळात जायला हवं ना. देवळात जायचंच आहे ना. ग्रंथ देवी आईच्या चरणाशी ठेवायचा आहे. पण साहेब, यावेळेला सगळेच जाऊया. म्हणजे तुम्ही, मी, बाबा, आत्या, आपण नेहमीच जात असतो. पण बाकी सगळे बघा ना, लग्नाच्या वेळेला सुद्धा बाबूशीत आले होते, पण त्यांना देवळात नाही येता आलं. त्यामुळे यावेळेला सगळेजण मिळून जाऊया. ग्रंथ सुद्धा ठेवूया आणि देवी आईचं दर्शन सुद्धा घेऊया. नेत्र, खरंच मस्त आयडिया आहे. पण यावेळी आपण लपून छपून नाही जायचं. नेत्र, मी याच दिवसाची वाट बघत होतो. कधी एकदा तो विरोचक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमचा निघून जातोय आणि आपण सगळे नॉर्मल आयुष्य जगतोय असं झालं होतं मला. आणि आज फायनली तो दिवस आलाय. आता इथून पुढे मला फक्त तुझ्यासाठी जगायचंय. तुझी काळजी घ्यायची. तुला जे हवंय ते सगळं द्यायचंय. किती दिवसांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे हसू पाहिलं. आता ही आपली जबाबदारी आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे हसू असंच कायम राहायला हवं.